रेणापूर तालुक्यात सोमवार दिनांक 23 रोजी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे आणि बागांचे झालेले नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रेणापूर तहसीलदार प्रशांत थोरात यांना निवेदन देण्यात आले। रेणापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी वारे, वादळ आणि गारपिटीमुळे एका नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आले पीक हिरावून घेतले आहे। यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, ऊस आणि इतर पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। एकमत डिजिटल करिता सिद्धार्थ चव्हाण, रेणापूर। शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। गारपिटीची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। पंचनामे लवकरात लवकर झालेच पाहिजे। पंचनामे लवकरात लवकर झालेच पाहिजे। Thanks for watching Ekmat Digital.